मॅच सुरू होते ना. जस्ट 2 मिनिटं बोलशील का तुझं जयश ये एमडी नाराज होतील ये बाबा ये. असं तुफानी कामगिरी करतोय. 3 सामने जिंकले. स्पेशली आजचा दिवस पूर्ण गाजवला. याचं कारण तयारी केली होती की नैसर्गिक होऊन चाललंय सगळं ऑटोमॅटिक होतंय का की पुढे मनापासून खेळतोय. आमच्या टीमचे सगळं मेहनत आहे. आमच्या टीमची पूर्ण मेहनत आहे. एक्झॅक्टली काय मेहनत आहे. सर्व चांगला 100% देतात म्हणून. आणि तू तर मॅच पटकावते वारंवार. याचं गुपित काय. गुपित ते सिक्रेट आहे. सिक्रेट आहे. एमडी साहेबांचा तुम्हाला कसा आशीर्वाद आहे. खूप चांगला. आणि सूरज भाऊंचं बक्षीस जे लावलंय फायनल साठी जिंकायचंय. सागरचं 15,000 सूरजची 11,000. त्यासाठी काय तयारी असेल आता फायनल साठी कसं खेळणार आता. ते मैदानमध्ये उतरणार आहेत आम्ही सगळं सस्पेन्स ठेवतो यार. जबरदस्त रणनीती आहे तुझी. हा होता जयेश मॅच जो खेळणार आहे फायनलचा मुकाबला एमडी स्पोर्ट्स आमनेपाडाचा. अगदी जबरदस्त क्रिकेटर. जाऊया आपण कॉमेंट्री बॉक्स मध्ये. थँक्यू सो मच मनोज कारवे. सेमीफायनल मॅचला सुरुवात झाली आहे. पहिला बॉल डॉट. दुसरा बॉल उडवलाय आकाशामध्ये. फील्ड जज करतोय डीप स्क्वेअर लेगच्या दिशेनं आणि पोहोचलाय मात्र कॅच ड्रॉप होते. अवघड शेल होता. यावेळेला जीवदान मिळतंय फलंदाज नितीनला. सेमीफायनल नंबर 2 आपण बघतोय. आई एकविरा चषक 2024 सांगे. मेहर 11 बापगाव विरुद्ध आई गावदेवी वालशिंद संघ प्रथम बॅटिंग करत आहे. टॉस हरल्यानंतर धावसंख्या 2. आणि या ठिकाणी बाळाराम मेहर बापगाव संघाचे सर्व आपल्यामध्ये उपस्थित झालेले आहेत. आपलं हार्दिक स्वागत. एकविरा स्पोर्टचे सर्व मंडळ यायचं आहे. सर्व क्रिकेटर आणि आयोजक एकविरा स्पोर्टचे सर्वांनी यायचं आहे. आणि जयेशचं गुपित तिथे उघडलेलं आहे. सुभाष जाधव दादांनी आम्हाला सांगितलं ते मी तुम्हाला सांगतोय. हा रिव्हर्स हिटेड अगदी सुंदर देखणा फटका 4 धावांसाठी जातोय. डीजे थांबा. मागच्या वर्षी याच ग्राउंडवरती आमनेपाडा एमडी स्पोर्ट्स सेमीफायनलला हरला होता. ज्यांना बीबीस्पो इताडेने पराजित केलं होतं. तेव्हा चॅलेंज दिलं होतं आणि सुभाष जाधव यांनी वधून घेतलं होतं की तुम्ही पुढच्या वर्षी असं काय करून दाखवायचं की सेमीफायनल पण जिंकली पाहिजे. आणि त्या हिमतीने ते जयेशने जिंकून दाखवले. आणि मैदाना लकी आहे आमनेपाडासाठी. लकी मैदान एमडीच्या या संघासाठी लकी मैदान आहे. आणि नक्कीच असं वाटतं सुभाष जाधव साहेब की फायनल मध्ये सुद्धा जबरदस्त कामगिरी होणार. ऑल दी बेस्ट तुम्हाला. वळूया आपण कॉमेंट्री बॉक्स मध्ये. निश्चितच लकी मैदान आहे. सेमीफायनल मॅच मध्ये धुवाधार फलंदाजी पाहायला मिळाली होती. दोन्ही सलामी विराम मार्फत एमडी स्पोर्ट्स आमनेपाडा संघाकडून जयेशनं 36 धावा बनवल्या. त्याला चांगली साथ रोशननं दिली होती. मात्र आता ही दुसरी सेमीफायनल मॅच आपल्या समोर आहे. एक चौकार नुकताच आलाय. नितीनच्या बॅटमधून यावेळेला अक्रॉस द लाईन खेळण्याचा प्रयत्न. जोरदार अपील लेग बिफोरसाठी. पंचांवर अक्षरशः प्रेशर टाकण्याचा प्रयत्न चालू होता. मात्र पंच दबावाला बळी पडत नाहीत. हेमंत तावडे. विनंती असेल आई एकविरा स्पोर्ट्स सांगेच्या सर्व खेळाडूंना सर्व मेंबर्सना आपण व्यासपीठाकडे यायचं आहे. हो नक्कीच. कारण एक मेगा एका व्यक्तीचा सन्मान घेणार आहोत. अगदी खूप मोठा बहुमान असणार आहे तो. त्यासाठी सर्व मंडळाने यायचं आहे स्टेजकडे. एकविरा स्पोर्टचे सर्व पदाधिकारी या. यावेळेला फाईन फटका आहे. बॉल चाललाय लॉंग लेगच्या दिशेनं आणि बॉल निघून जातोय सीमारेषा पार. येतोय चौकार. रणनीती स्पष्ट आहे नितीनची. पहिल्या षटकामध्ये आक्रमण करायचं आहे. 2 चौकार आतापर्यंत नितीनच्या बॅटमधून आले. धावसंख्या 10 वर जाऊन पोहोचलेली आहे. चांगली सुरुवात म्हणता येईल. टॉस हरल्यानंतर प्रथम बॅटिंग करत असताना या उपांत्य फेरीच्या सामन्यामध्ये आई गावदेवी वालशिंद संघाची पहिला दिवस अक्षरशः वालशिंद संघानं गाजवला होता. परंतु दुसरा दिवस मेहर 11 बापगाव संघाच्या नावावर राहिला होता. काल बापगाव संघाची कामगिरी अप्रतिम होती. आणि आता हे दोन्ही संघ एकमेकांच्या समोर उभे ठाकलेले आहेत सेमीफायनल मॅचमध्ये. जिंकणारा संघ फायनलमध्ये असेल. फायनल मॅच खेळावी लागणार आहे एमडी स्पोर्ट्स आमनेपाडा संघाविरुद्ध. एमडी यांचा संघ फायनलमध्ये दाखल झालेला आहे. पुढचा बॉल ओव्हर द विकेट. ओमकारचा हा बॉल ज्युसी ऑफ बॉल. क्रॅकिंग फटका एक्स्ट्रा कव्हरच्या डोक्यावरून बॉल सीमा पार. मिळतील 4 धावा. चौकार.
जबरदस्त फटकेबाजीला प्रारंभ झालेला आहे. क्लासिक ड्राईव्ह दाखवला इनफिल्डच्या वरून आणि 4 धावा प्राप्त केल्या. पहिल्याच ओव्हरमध्ये तब्बल 3 चौकार ठोकलेत फलंदाज नितीन ऑन फायर असं म्हणण्याची वेळ आलेली आहे. धावसंख्या पहिल्या ओव्हरनंतर 14. नक्कीच आपण बोलतोय अजय सर भगवानजी किणे साहेबांचा सन्मान घेण्यासाठी आपल्या व्यासपीठावर झेडपी सदस्य कार्यकुशल नेतृत्व भगवानजी किणे आपण या साहेब. आम्ही आपला सन्मान करू इच्छितो. सखा पाटील यांच्या शुभ हस्ते शाही सन्मान असणार आहे. त्यानंतर एक मेगा सन्मान सुद्धा आहे लगेचच. त्यासाठी सर्व एकविरा स्पोर्ट्सच्या खेळाडूंनी यायचं आहे, आयोजक मंडळाने यायचं आहे. आपण आपल्या स्क्रीनवरती पाहू शकता भगवानजी किणे साहेब अगदी जुने जाणते सुप्रसिद्ध कार्यकर्ते आणि झेडपीचे सदस्य जिल्हा परिषद भिवंडी ठाण्याचं नेतृत्व करत असणारे आपल्या परिसरातील एक कुशल नेतृत्व भगवानजी किणे यांना आपण सन्मानित करतोय सखा पाटील यांच्या शुभ हस्ते. चला सर्व मंडळी वरती या. एकविरा स्पोर्ट्स वरती या, सर्वांनी वर या. चला चेंडू द्या मैदानामध्ये. चेंडू फार दूरवर निघून गेलेला आहे आणि जो मॅच बॉल होता तो मला वाटतं खराब झालाय. त्यामुळेच आता चेंडू बदलण्याची वेळ आलेली आहे. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 14 धावा फलकावर आहेत. अतिशय दमदार सुरुवात या सेमीफायनल मॅच मध्ये आई गावदेवी वालशिन संघाकडून पाहायला मिळते. मेहर 11 बापगाव संघाने टॉस जिंकला आणि प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला, परंतु तो निर्णय पहिल्या ओव्हरमध्ये ओमकारला सार्थ ठरवता आलेला नाहीये. आपण जाऊयात पुन्हा एकदा मान्यवरांच्या सन्मानाकडे. प्रेक्षक या सन्मानासाठी आधी टाळ्या सुरू करा वाजवायला. तुम्ही टाळ्या त्या सुरू करा वाजवायला. मेगा सन्मान करतोय आपण या स्पर्धेचे वन अँड ऑनली शोमॅन सखारामजी पाटील साहेबांचा आमच्या क्रिकेट मंडळाकडून सन्मान होणार आहे. आयोजक मंडळाकडून एकविरा स्पोर्ट्सच्या वतीने सखा पाटील यांचा अगदी हा मेगा सन्मान. स्पेशल त्यांना गिफ्ट आहे, भेट आहे, सरप्राईज आहे. आभाळाला हात लागलेला असता सुद्धा ज्याने पाय ज्याच्या जमिनीवरती आहेत असे सखा पाटील. मॅच थांबवायची या सन्मानासाठी. खेळ थांबवा जरा 2 मिनिटं फक्त. तुम्हाला ज्याने हा खेळ दिला, जे व्यासपीठ दिलं त्याच व्यक्तीचा इथे मोठा बहुमानित सन्मान, मोठा बहुमान आपण देतोय सर्व मान्यवरांच्या आणि आमच्या मंडळाच्या शुभ हस्ते. सखाजी पाटील. कशी वाटली स्पर्धा आपल्याला प्रेक्षक हो? सखा पाटील यांची स्पर्धा आणि त्या स्पर्धेचे आधारस्तंभ बॉलिवूडमध्ये शोमॅन सुभाष घई, क्रिकेटचे शोमॅन मिस्टर सखा पाटील. क्या बात आहे. ज्यांना आपण पाहतो आपल्या स्क्रीनवरती एकविरा स्पोर्ट्सचे सर्व आयोजक अगदी मोलाचं तोलाचं किमतीचं नेतृत्व वक्तृत्व आणि कर्तृत्व ज्यांचं सखा पाटील. सर्वांचा सखा मित्र दोस्त सवंगडी सहचर सोबती साथी सखा पाटील. अक्षरशः सखाशेठ पाटील देखील आता भावुक झाले. आपण बघितलं फार हा जबरदस्त सन्मान त्यांच्या संपूर्ण टीमच्या माध्यमातून करण्यात आलेला आहे. नेत्रदीपक स्पर्धेचं आयोजन त्यांच्या माध्यमातून. दरम्यान या ठिकाणी आमच्या कॉमेंट्री बॉक्समध्ये एक पाकिट मिळालेलं आहे, एका प्रेक्षकाला मिळालेलं आहे, त्याने आणून दिलेलं आहे. इमानदारीचं जग अजूनही आहे हे त्याने दाखवून दिलेलं आहे. त्या प्रेक्षकासाठी जोरदार टाळ्या व्हायला हरकत नाहीये. आणि ज्या कोणाचं पाकिट असेल ते त्यांनी ओळख पटवून घेऊन जायचं आहे. इथे 2 धावा मिळत आहेत. काही पैसे देखील आहेत त्या पाकिटमध्ये. सो प्लीज ज्या कोणाचं असेल त्यांनी
कॉमेंट्री बॉक्स मध्ये येऊन घेऊन जायचं आहे. गोलंदाज राहुल पुढचा बॉल घेऊन यावेळेला ओव्हरपिच बॉल लॉफ्टेड फटका डाऊन द ग्राउंड लॉंग ऑफला फिल्डर आहे मात्र मिस जजमेंट. एक टप्पा घेतल्यानंतर बॉल फिल्डरच्या डोक्यावरून सीमारेषा पार. मिळतायत 4 धावा. हा चौकार. कडून जयेश आणि रोशन यांची तशीच ही सलामी जोडी पाहायला मिळते. रायटी लेफ्टीचं कॉम्बिनेशन नितीन आणि सागरचं. सागरच्या बॅटमधून पुन्हा एकदा बॉल हवेत आहे. यावेळेला मिस टाइम स्ट्रोक डीप मिड विकेटला झेल उडालाय आणि अप्रतिम झेल स्वीकारला गेलाय. फलंदाज बाद. 20 या धावसंख्येवर पहिला धक्का बसतोय या सेमीफायनल मॅच मध्ये आई गावदेवी वालशिन संघाला. खेळ अतिशय अवघड होता परंतु क्षेत्ररक्षकाचं कौतुक करावं लागेल. शालिकनं अप्रतिम झेल स्वीकारलाय. पहिलं यश मिळालेलं आहे मेहर 11 बापगाव संघाला. धावसंख्या 20. अजूनही 9 चेंडूंचा खेळ बाकी आहे. आणखी 20 धावा येथे जोडण्याचा जरूर प्रयत्न असेल फलंदाजांचा आणि त्यासाठी नितीनचं योगदान फार महत्त्वाचं राहील असं वाटतंय कारण त्याचा जम बसलेला आहे. पॉवर प्लेमध्ये चांगली बॅटिंग नितीननं केली. 3 चौकार त्याच्या बॅटमधून आलेले आहेत. 14 धावांवर खेळतोय. नवीन फलंदाज मैदानामध्ये पोहोचलाय रोहित. रोहित देखील चांगला अष्टपैलू खेळाडू आहे. त्याच्याकडून देखील मोठ्या पटक्यांची अपेक्षा केली जाऊ शकते. यावेळेला अँगल डिलिव्हरी होती. चांगला बॉल आडव्या बॅटनं ऑन साईडला टोलावण्याचा प्रयत्न फसतोय. निर्धाव चेंडूची सांगता गोलंदाज राहुल करत असताना गोलंदाजी आक्रमण चांगलं आहे. दोन्ही संघांकडे खूप चांगले चांगले खेळाडू आहेत. तर चांगली कामगिरी त्यांनी या संपूर्ण स्पर्धेमध्ये केली आहे. राऊंड द विकेट न पुलर लेन बॉल अगदी खात्रीत पकडलाय फलंदाजाला. लेग बिफोर विकेट. आणखी एक धक्का बसतोय वालशिन संघाला. सुरेख गोलंदाजी. 2 बॉल्स मध्ये 6 धावा खर्च केल्या होत्या. थोडंसं प्रेशर वाढलं होतं. आधीच पहिल्या ओव्हरमध्ये 14 धावा देखील गेल्या होत्या. त्यामुळे दडपण प्रचंड होतं गोलंदाज राहुलवर. मात्र दबावाला झुगारून देऊन त्याने गोलंदाजी केली आहे. स्वतःचा आत्मविश्वास कमी होऊन दिलेला नाहीये. न डगमगता गोलंदाजी करतोय. अचूक टप्प्यावरची गोलंदाजी आता पाहायला मिळते. बेधक मारा करतोय आणि त्याचा फायदा मिळतोय मेहर 11 बापगाव संघाला. बाळाराम मेहर यांनी पुरस्कृत केलेला हा मेहर 11 बापगाव संघ अप्रतिम कामगिरी करताना दिसतोय. हाही एकविरा चषक 2024 मध्ये. आमचे पत्रकार बंधू देखील या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत. मीडिया कव्हरेज या स्पर्धेला दिलं जाते. दखल घेतली जाते सर्वच स्तरांमध्ये या स्पर्धेची. सखाराम शेठ पाटील यांचं हे देदीप्यमान आयोजन आपण बघतोय. आई एकविरा स्पोर्ट्स सांगे संघाचं हे जबरदस्त आयोजन आणि नियोजन. आई एकविरा चषक 2024 आजचा स्पर्धेचा अंतिम दिवस. यावेळेला ऑन द राईज ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न फसलाय. मिस टाइम स्ट्रोक सोपा झेल. हेमंत कुठली चूक करत नाहीये. आणखी एका विकेटचं होतंय पतन. षटक होतं ब्युटिफुल. लाजवाब गोलंदाजी केली. फक्त 6 धावा खर्च केले आणि तब्बल 3 गडी गारद केले. 3 फलंदाजांचं काम तमाम केलंय. चांगल्या सुरुवातीनंतर डाव खऱ्या अर्थानं आता गडगडताना दिसतोय आई गावदेवी वालशिन संघाचा. 2 षटकांचा खेळ संपलाय. धावसंख्या 3 बाद 20. पहिलं षटक फलंदाजाच्या नावावर होतं नितीनच्या नावावर. मात्र दुसरं षटक हे मेहर 11 बापगाव संघाच्या नावावर राहिलं. गोलंदाज राहुलच्या नावावर राहिलं. चढ उतार क्रिकेटमध्ये तुम्हाला सातत्यानं पाहायला मिळत असतात आणि या मॅचमध्ये देखील तेच घडतंय. अशाच प्रकारच्या क्रिकेटची अपेक्षा देखील ठेवून आहेत क्रिकेट रसिक. बरेचसे न्यूट्रल क्रिकेट रसिक या ठिकाणी उपस्थित आहेत जे बापगावला देखील बिलॉंग करत नाहीत आणि वालशिनला देखील बिलॉंग करत नाहीत. मात्र क्रिकेट त्यांना पाहायचं आहे. चांगलं क्रिकेट दर्जेदार क्रिकेट पाहायचं आहे आणि त्याचसाठी हा क्रिकेटचा सोहळा येथे रंगतोय.
सर्व श्रेय जाते सखाराम शेठ पाटील यांना, ज्यांच्या माध्यमातून ही स्पर्धा साकारण्यात येत आहे. शेवटचं षटक सुरू होत आहे. गोलंदाजीसाठी शालिक, नवीन बॅट्समन आतिश. मात्र नितीनकडे स्ट्राईक आहे. नितीन ऑन फायर, भिरकावून दिलाय बॉल स्क्वेअर ऑफ द विकेट ऑन साइडला. उत्तुंग फटका, षटकार. नितीन अक्षरशः बरसतोय या सेमीफायनल मॅच मध्ये. पहिल्या ओव्हरमध्ये धमाकेदार बॅटिंग केली, दुसऱ्या ओव्हरमध्ये स्ट्राईकच मिळाली नाही आणि आता तिसऱ्या ओव्हरमध्ये त्याला स्ट्राईक मिळाली. पहिलाच बॉल त्याच्या स्लॉटमध्ये पडला होता गोलंदाज शालिकचा, भिरकावून दिला ऑन साइडला. एक मोठा फटका, षटकार आलाय. 6 धावांनी संघाची धावसंख्या गरुड झेप घेताना दिसते, जाऊन पोहोचले 26 वर. अजूनही 5 चेंडू शिल्लक आहेत. आणखी एखाद दुसरा मोठा फटका आला तर धावसंख्या कुठेतरी डेंजर झोन कडे देखील मार्गस्थ होताना दिसेल. पुढचा बॉल राऊंड द विकेट. यावेळेला डिलिव्हरी स्ट्राईट मध्ये गोलंदाज पोहोचला, परंतु चेंडू डिलिव्हर केला गेलेला नाहीये. डेड बॉलचा इशारा पंचांनी केलाय. पंचांचं कार्य देखील चांगलं राहिलंय. सर्वच पंचांची भूमिका अतिशय जबरदस्त. हेमंत तावडे असतील, बाळा माने असतील, त्याचप्रमाणे के कृष्णा केणे असतील, चांगली कामगिरी त्यांनी केली आहे. पुढचा बॉल सुरेख बॉल. यावेळेला शरीराचा वेध घेतला, अगदी फलंदाजाच्या नाकाजवळून बॉल शरीराचा वेध घेत असताना थोडासा झुकत असताना फटका खेळण्याचा प्रयत्न होता. बॉडी लाईन गोलंदाजी आणि पबजीच्या भाषेत सांगायचं झालं तर हेड शॉट. चांगली कमबॅक डिलिव्हरी. शालिक देखील तेवढाच महत्वाचा गोलंदाज आहे बापगाव संघाकडून. पुढचा बॉल. यावेळेला स्विचचा वापर केलाय, मात्र तिकडे प्रोटेक्शन आहे. डीप बॅकवर्ड पॉइंटला फिल्डर कडून चूक घडते, बॉल अडवू शकला नाहीये. बॉल सीमा पार, येतोय दर्जेदार चौकार. गोलंदाजाला देखील त्याची पुरेशी कल्पना होती की स्विचचा वापर फलंदाज करू शकतोय, कारण नितीनचा हा एक मनपसंत फटका आहे आणि त्यामुळेच आपण बघतोय की डीप पॉइंट बॅकवर्ड पॉइंटकडे तिकडे प्रोटेक्शन तैनात करण्यात आलं होतं, फिल्डर तैनात करण्यात आला होता, परंतु क्षेत्ररक्षकाकडून अखेर चूक घडली सीमारेषेलगत आणि बॉल सीमारेषेच्या बाहेर निघून जातोय. 4 धावा मिळत आहेत. 4 धावांनी संघाची धावसंख्या जाऊन पोहोचले 30 वर. 30 रन्स ऑन द बोर्ड. पक्षी उंच आकाशामध्ये विहार करतायत. काय सुंदर कॅमेरा वर्क आहे. SK एंटरटेनमेंटच्या माध्यमातून ही स्पर्धा कव्हर केली जात आहे. अनेक क्रिकेट रसिक ऑनलाईन ही स्पर्धा अगदी पहिल्या मॅच पासून एन्जॉय करतायत, घर बसल्या देखील स्पर्धेचा आनंद लुटतायत. अनेक सारे क्रिकेट रसिक मैदानाला आता गराडा घालताना दिसत आहेत आणि खूप चांगलं वातावरण इथे निर्मित झालेलं आहे, किंबहुना ते निर्माण करण्यात आलेलं आहे. चांगला माहोल इथे निर्माण करण्यात आलेला आहे. आई एकविरा स्पोर्ट्स सांगे संघाकडून, सखाराम शेठ पाटील यांच्याकडून. अनेक संघांचा झुंजार खेळ आपल्याला पाहायला मिळालेला आहे. सर्वच सामने कसे बॅलन्स पाहायला मिळालेले आहेत. म्हणजे जे संघ खेळलेले आहेत, सामना सुरू होण्यापूर्वी असं कुठेही वाटत नाहीये की हा संघ जास्त मजबूत आहे किंवा हा संघ कमजोर आहे. बॅलन्स संघांमध्ये सामने खेळवले गेलेले आहेत, त्यामुळेच रंगत जास्त निर्माण झालेली आहे या संपूर्ण स्पर्धेमध्ये. उपांत्य फेरीची ही लढत आपल्या समोर आहे. यावेळेला खोलवा टप्प्याचा बॉल टर्न करायचा होता. स्क्वेअर लेग कडे बॉल चाललाय, बिहाइंड स्क्वेअर. तिकडे फिल्डर पोहोचतोय बॉलवर. एक धाव पूर्ण केली आहे. दुसऱ्या धावेचा प्रयत्न जरूर आहे, परंतु दुसरी धाव ही मिळणार नाही. त्याची पूर्णपणे दक्षता क्षेत्ररक्षकांनी घेतली आहे. नॉन स्ट्रायकर एंडला फलंदाजाला बाद करण्याचा प्रयत्न केला गेला होता, परंतु खरं तर जो प्रयत्न झाला होता स्ट्राईक रोटेट करण्यासाठी तो वैध नव्हता, फेअर नव्हता आणि त्यामुळेच तिकडेच तो चेंडू मृत झाला होता आणि म्हणजेच त्या चेंडूचं कार्य संपलं होतं असं पंचांचं मत आलेलं आहे. फक्त एकच धाव मिळेल, फलंदाज नाबाद असेल. स्ट्राईक असेल आता आकेशकडे, जो 5व्या क्रमांकावर खेळण्यासाठी आलेला आहे. संघाची धावसंख्या 31, शेवटचे 2 चेंडू शिल्लक. चांगली धावसंख्या फलकावर पाहायला मिळते आणि त्याचं सारं क्रेडिट जातंय नितीनला, सलामीचा फलंदाज ज्याने चांगली फटकेबाजी केली आहे. 3 चौकार ठोकलेत, 1 षटकार ठोकलाय. तब्बल 4 चौकार ठोकलेले आहेत. पहिल्या ओव्हरमध्ये 3 चौकार, शेवटच्या ओव्हरमध्ये 1 चौकार आणि 1 षटकार त्याच्या बॅटमधून आलाय आणि एकूण 25 धावांचं योगदान आतापर्यंत दिलंय. पिंटू पाटील यांचे सुपुत्र विरांश, आपल्याला विनंती असेल आपण व्यासपीठाकडे या. विरांश कदाचित मला वाटतं पुढे जाऊन तो कॉमेंटेटर देखील होऊ शकतो. माईकवर बोलण्याची फार हौस आहे. येस, चांगला वक्ता तो होऊ शकतो, ते गुण त्याच्यामध्ये आहेत.
शेवटचा बॉल. चांगला स्ट्रोक यावेळेला शॉट अंपूल पॉवरफुल सक्सेसफुल बॉल चाललाय झोपडा ग्रुप प्रेक्षक कक्षाच्या वरून सीमा पार षटकार. मधून एकूण जाऊन ठेवलीये नेऊन ठेवलीये 37 वर आणि 38 धावांचं टार्गेट असेल 3 षटकांमध्ये फायनल मध्ये पोहोचण्यासाठी. एक बॉल आहे मला वाटतं अजून. येस एक चेंडू शिल्लक आहे. क्षमा असावी. त्यानंतर सिंगल आणि 5व्या बॉलवर हा षटकार आलाय. थोडंसं लक्ष विचलित झालं होतं आमचं देखील. मला वाटलं की शेवटचा बॉल आहे. क्षमा असावी. परंतु अजूनही एक चेंडू आहे म्हणजे अजून 6 धावांची भर घालता येऊ शकते. जास्त शॉर्ट बॉल नव्हता परंतु खूप लवकर चेंडूची लेंथ पिक केली होती. बॅकफुटला वजन ट्रान्सफर करत असताना शॉर्ट अंपूलचा वापर केला. बॅकफुट स्क्वेअर लेगच्या दिशेनं तिकडे फिल्डर देखील उपस्थित आहे परंतु फिल्डरला संधी दिली नाही आणि स्टँडच्या वरून बॉल सीमारेषा पलीकडे. झोपडा ग्रुपच्या माध्यमातून तो स्टँड पुरस्कृत करण्यात आलेला आहे. झोपडा ग्रुपला आपण खेळताना देखील बघितलं या स्पर्धेमध्ये. हा येतोय शेवटचा बॉल. यावेळेला उंच उडवलाय परंतु मिसटाईम स्ट्रोक आहे. ओहो हो खराब क्षेत्ररक्षण. दुसऱ्या धावेचा प्रयत्न चालवलाय. रनआउटचं अपील होतंय ते देखील फेटाळलं गेलंय. 2 धावा अखेर कंप्लीट होत आहेत. विकेट कीपर अतिशय नाराज आहे कारण 2 धावांचं नुकसान येथे सोसावं लागलंय मेहर 11 बापगाव संघाला. एकूण धावसंख्या वालशिन संघाची जाऊन पोहोचली आहे 39 वर आणि 40 धावांचं टार्गेट असणार आहे फायनल मध्ये पोहोचण्यासाठी मेहर 11 बापगाव संघासमोर. 40 इज द टार्गेट. आहे आजचा संपूर्ण दिवस एमडी स्पोर्ट्स आमनेपाडा संघानं गाजवलाय आणि फायनल देखील जिंकण्याचा त्यांचा पुरेपूर प्रयत्न असेल परंतु त्यांच्या समोर आव्हान कोणत्या संघाचं असेल हा देखील एक यक्ष प्रश्न येथे निर्माण होतोय. त्या प्रश्नाचं उत्तर येणाऱ्या 3 षटकांमध्ये जरूर आपल्याला मिळेल. स्पर्धा शेवटच्या टप्प्यात आहे. ज्या मान्यवरांनी आम्हाला मोलाचं सहकार्य दिलेलं आहे त्या सर्वांचे आम्ही आभार व्यक्त करीत आहोत. नांदकरगावचे समाजसेवक बाळकृष्ण पवार यांच्याकडून बेस्ट बॉलरसाठी टीव्ही देण्यात आलेला आहे. इताडे गावचे समाजसेवक अतुल सुरेकर यांच्याकडून बेस्ट बॅट्समनसाठी टीव्ही देण्यात आलेला आहे. नांदकरचे ग्रामपंचायत सदस्य अनिकेत घरत यांच्याकडून मॅन ऑफ द सिरीजसाठी आकर्षक सायकल देण्यात आलेली आहे. सचिन आखाडे साहेब यांच्याकडून मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार म्हणून प्रत्येक सामन्यामध्ये आपण कॅप देतोय. सन्माननीय बाळू केशव पाटील साहेब यांच्या माध्यमातून स्वर्गीय बारकुबाई केशव पाटील यांच्या स्मरणार्थ मॅन ऑफ द मॅचच्या आकर्षक ट्रॉफीज देण्यात आलेल्या आहेत. नवनाथ पवार इताडे यांच्या माध्यमातून पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करण्यात आलेली आहे. योगेश पाटील इताडे यांच्याकडून मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार म्हणून कोल्ड ड्रिंक्स आपण देत आहोत. मच्छिंद्र वाघे, धीरज गंदे तसेच जानी तिस्कर यांच्या माध्यमातून चेंडू पुरवण्यात आलेले आहेत. या सर्वांचे आम्ही विशेष आभार व्यक्त करीत आहोत. तसेच स्टंप्स जे आपण पाहतोय मैदानामध्ये ते आम्हाला लाभलेले आहेत आत्मारामजी वाघे यांच्या माध्यमातून त्यांचे देखील विशेष आभार. संपूर्ण स्पर्धेमध्ये शॉल आम्हाला पुरवण्यात नारायण मोगरे साहेबांनी आपले देखील विशेष आभार. रोहित मोगरे यांच्याकडून देखील पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करण्यात आलेली आहे. खेळपट्टीसाठी पिचसाठी महत्त्वाचं योगदान मिळालेलं आहे रमेश पाटील इताडे आणि विद्येश पाटील सांगे यांचं. त्याबद्दल त्यांचे देखील आम्ही आभारी आहोत. भगवान शेठ पाटील SEO स्पेशल एक्झिक्युटिव्ह ऑफिसर इताडे यांच्या माध्यमातून प्रथम द्वितीय तृतीय क्रमांकाच्या आकर्षक सुबक ट्रॉफीज पुरस्कृत करण्यात आलेल्या आहेत. तसेच शिस्तबद्ध संघासाठी देखील त्यांनी ट्रॉफी दिलेली आहे त्याबद्दल त्यांचे देखील विशेष आभार. सन्माननीय भरत पाटील साहेब नांदकरगावचे उद्योगपती यांच्याकडून बेस्ट बॉलर ऑफ द टुर्नामेंट, बेस्ट बॅट्समन ऑफ द टुर्नामेंट आणि प्लेअर ऑफ द टुर्नामेंटसाठी आकर्षक ट्रॉफीज देण्यात गेलेल्या आहेत त्याबद्दल त्यांचे देखील विशेष आभार. सन्माननीय अमोल जाधव उद्योगपती नांदकर यांच्या माध्यमातून सन्मान चिन्ह पुरस्कृत करण्यात आलेले आहेत त्याबद्दल त्यांचे देखील आम्ही आभारी आहोत. मॅन ऑफ द मॅचसाठी स्वीट बॉक्स आपण देतोय. सन्माननीय कचरू पाटील साहेब
केपी सर, संजय पाटील मिठाईवाला यांच्या माध्यमातून ते स्वीट बॉक्स देण्यात आलेले आहेत, त्याबद्दल त्यांचे देखील विशेष आभार. जाऊयात पुन्हा एकदा मॅचच्या दिशेनं. 40 धावांचा पाठलाग करायचा आहे फायनलमध्ये दाखल होण्यासाठी. मेहर 11 बापगाव संघाला सलामीचे फलंदाज खेळपट्टीवर दाखल झालेले आहेत राहुल आणि ओमकार. गोलंदाजीसाठी पहिल्या षटकामध्ये गोलंदाज सज्ज होतोय आई गावदेवी वालशिन संघाकडून त्यांचा ट्रम्प कार्ड गोलंदाज विनोद. पॉवर प्लेमध्ये खूप चांगला मारा केलाय या संपूर्ण स्पर्धेमध्ये विनोदनं. सिटी इमर्जिंग क्रिकेटमध्ये आपण अमान स्पोर्ट्स मधून खेळताना बघतो विनोदला. पहिला बॉल गुडलेंतोर होता, मात्र चांगला फटका सजवलाय, आडव्या बॅटचा प्रहार केलाय, बॉल चाललाय डीप स्क्वेअर लेगला. दुसऱ्या धावेच्या प्रयत्नात आहेत फलंदाज आणि चेंडूची फेक होईपर्यंत 2 धावा कंप्लीट. विकेट किपरचा खूप चांगला प्रयत्न होता. एक काम करूया, ही इनिंग करू दोघं बसू. विशेष सहकार्य या स्पर्धेसाठी मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार म्हणून तुळशीचं रोपटं आपण देत आहोत. अशोक वेळेकर इताडे यांच्या माध्यमातून ते लाभलेलं आहे, त्याबद्दल त्यांचे देखील विशेष आभार आम्ही व्यक्त करीत आहोत. यावेळेला थोडासा उसळता बॉल होता, रायझिंग डिलिव्हरी. खरं तर शॉर्ट बॉल नाही आहे, गुडलिन स्पॉटवरच चेंडू टाकून चेंडूला उसळी देण्याचा प्रयत्न सुरू आहे आणि हीच विशिष्ट कला आहे या गोलंदाजाकडे, त्यामुळेच तेवढा सक्सेसफुल देखील ठरताना दिसतोय. निर्धाव चेंडूची सांगता झाली आहे. पहिल्या बॉलवर आल्या 2 धावा, दुसरा बॉल डॉट गेलाय. 40 धावांचा आहे टार्गेट. मनोज कारवे माझे सहकारी समालोचक माझ्यासोबत जोडले गेलेले आहेत. आपलं हार्दिक स्वागत आहे या सेमीफायनल मॅचमध्ये. दरम्यान पुढचा बॉल स्वेअर आहे, वाईटचा इशारा. टार्गेट चांगलं सेट केलं गेलंय, परंतु त्यासाठी गोलंदाजी देखील चांगलीच करावी लागणार आहे, तेव्हाच फायनलमध्ये संघ पोहोचू शकतोय आई गावदेवी वालशिन. हो नक्कीच, धावा चांगल्या उभ्या केल्या. 13.0च्या वेगाने 39 धावा जेव्हा उभ्या केल्या तेव्हा तुमची बॉलिंग तर चांगली होणं गरजेचं आहे. एकूण धावसंख्या आता 3 आहे मैदानामध्ये. नेक्स्ट बॉल सामना करेल राहुल. क्रीजमध्ये डीप जात असताना शॉट अंपोल केलाय. पुन्हा एकदा स्क्वेअर लेगचं क्षेत्र निवडलंय. मिड विकेटच्या दिशेतून फिल्डर पोहोचतोय. प्रयत्नांची पराकाष्ठा होते, फार दुरून फेक येत होती आणि त्याचाच फायदा घेतलाय फलंदाजांनी. 2 धावा पूर्ण होत आहेत. नक्कीच चांगली रनिंग विकेट बघितली आपण. चांगले पळतात विकेटमधून दोन्ही फलंदाज. विकेट टाकत नाहीत. राहुल आणि ओमकारने आजचा दिवस पूर्ण गाजवलाय हे म्हणा हरकत नाही. आपण कालचा दिवस गाजवला आणि आज ते एकमेकांच्या समोर आहेत. पहिला दिवस गाजवला वालसिन संघाने, कालचा दिवस मेहर बापगाव संघाने आणि आजचा दिवस MD स्पोर्ट्स आमने फाडाने. हे 3 संघ अगदी दावेदार ठरलेत. कोण पोहोचतील आता पुढे फायनलमध्ये पोहोचला MD स्पोर्ट्स आमने फाडा, परंतु ह्यातील विजयी संघ कोणता असेल हा प्रश्न अजून इथे आपल्याला निश्चित होत नाहीये, उत्तर निश्चित होत नाहीये. यावेळेला टायमिंग चांगला आहे. फिल्डर पासून दूर देखील चेंडू टोलावलाय. फिल्डरच्या आवाक्या बाहेर, बॉल सीमा पार. अगदी आमच्या कॉमेंट्री बॉक्स समोर येतोय षटकार. चांगला प्रयत्न होता गुड्डूचा, परंतु गुड्डूच्या आवाक्या बाहेरच होता हा बॉल आणि त्याच्या मला वाटतं हाताला स्पर्श केलाय चेंडूनं, मात्र बॉल निघून गेलाय सीमारेषा पलीकडे. षटकार येतोय. खूप मोठं अंतर कापून आला गुड्डू नावाचा क्षेत्ररक्षक बघितला आपण, कारण महत्वाचा मुकाबला आहे, त्याला सुद्धा माहिती आहे धावांचं महत्व आणि धावा वाचवण्याचा त्यांनी प्रयत्न केला होता. राहुल बॅट्समन इथे चमकतोय आणि त्यांनी आता हात खोलायला सुरुवात सुद्धा केली आहे. धावसंख्या पोहोचली 11वर. 11 ऑन द बोर्ड. नेक्स्ट बॉल ओव्हर द विकेट. यावेळेला बॅटची कट लागली आहे. शॉर्ट थर्डमॅनला फिल्डर उपस्थित आहे. डायरेक्ट हिटची गरज होती, निशाणा चुकतोय. धावचीतच्या खरं तर संधी निर्माण झाल्या या पहिल्या षटकामध्ये, परंतु एकही संधीचं सोनं फिल्डर्सला करता आलेलं नाहीये. छोटी सिंगल येथे पूर्ण झाली आहे. एका धावेच्या मदतीनं धावसंख्या जाऊन पोहोचले 12 या आकड्यावर. मेहर 11 बापगाव विरुद्ध आई गावदेवी वालशिंद ही चालू असलेली मॅच सेमीफायनलची लढत आहे. 40 धावांचा आहे टार्गेट. पहिलं षटक अजूनही प्रगती पथावर. विनोदला थोडासा चोप बसलेला आहे आणि हे चांगले संकेत म्हणता येणार नाहीत वालशिंद संघासाठी. हो नक्कीच, राहुलने पूर्णपणे षटक खेळून काढले जणू काय. एका बाजूने ओमकार पाहतोय, नंतर ओमकार स्ट्राईकला असेल तो सुद्धा त्याचं योगदान देणार आहे आणि योगदान जणू काय वाटून घेतात हे मेहर बापगावचे सर्व खेळाडू. बाळामेर यांनी चांगली शिकवण दिली, चांगली रणनीती वापरतायत आणि शेवटचा चेंडू इथं अचूक टाकला गोलंदाज विनोदने, जो सुटकेचा निश्वास टाकणारा होता. डॉट चेंडू. धावसंख्या प्रेक्षक पहिल्या षटकाची समाप्ती. 40 धावांचा लक्ष्याचा पाठलाग करत असताना मेहर 11 बापगाव संघाची एकही गडी बाद नाहीये 12वर. समीकरण बघूया आपण लगेचच. 40चं लक्ष्य म्हणजे येणारे चेंडू 12 आणि जिंकण्यासाठी 28 धावांची गरज.
तर विशेष सहकार्याबद्दल मी चर्चा करत होतो. सांगेगावचे समाजसेवक सन्माननीय संतोष बालके साहेब यांचं देखील महत्त्वाचं योगदान लाभलेलं आहे. त्यांनी देखील चेंडू पुरवलेले आहेत या स्पर्धेसाठी. त्याबद्दल त्यांचे देखील विशेष आभार आम्ही व्यक्त करीत आहोत. बेस्ट कॅच ऑफ द टुर्नामेंटसाठी लालूभाई इताडे यांच्याकडून शूज देण्यात आलेले आहेत. त्याबद्दल त्यांचे देखील आम्ही शतशः आभार व्यक्त करीत आहोत. आणि गिफ्ट टॅम्पर आपण जे देतोय ज्यामध्ये खरं तर स्वीट आहे, स्वीट बॉक्सच ते आहे. मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार म्हणून सूरज पाटील वॉटर सप्लायरचे ते प्रोप्रायटर आहेत नानकरचे, त्यांच्या माध्यमातून त्यांचे देखील आम्ही विशेष आभार व्यक्त करीत आहोत. तसेच दत्ता वाघे साहेब यांच्या माध्यमातून तृतीय क्रमांकाचं रोख रकमेचं पारितोषिक देखील देण्यात आलेलं आहे, 15,000 रुपये. दुपारच्या सत्रामध्ये ते उपस्थित देखील होते, त्यांचे देखील विशेष आभार. 12 चेंडू 29 धावा, 28 धावांची गरज आहे 12 चेंडूमध्ये. अजय 12 धावा झालेत ऑलरेडी आणि येस 12 झाले पहिल्या षटकानंतर. नवीन षटकासाठी गोलंदाज सुजल तयार झालाय पूर्णपणे. आता पूर्णपणे हात खोलावे लागतील. पूर्ण 10 विकेट्स आपल्या हातामध्ये आहेत. राहुल आहे, ओमकार आहे. विकेटचं पतन नाही झालं, पण तो सर्व धावा ज्या आल्या त्या राहुलच्या बॅटमधून आल्या. येणाऱ्या फलंदाजांमध्ये योगेश सारखा इन्फॉर्म फलंदाज यायचा बाकी आहे. हार्ड लेंथवर चेंडू होता, परंतु वाईटचा इशारा पंचांकडून दिशा थोडीशी भरकटली गेली आहे. चला, पंचांशी कोणी वादविवाद करू नये, पंचांचा निर्णय अंतिम असेल. अवांतर धाव येथे खर्च केली गेली आहे. धावसंख्येत भर पडली आहे, धावसंख्येत 13. आता समीकरण आहे 12 चेंडू आणि 27 धावा. नक्कीच या षटकामध्ये अजय आता हात खोलावे लागणार आहेत, ही महत्वाची गोष्ट असेल. सुजल जातोय समोरून आणि हात खोलला सुद्धा. भिरकावलाय चेंडू, स्कोर ऑफ द विकेट. झेलची दाट शक्यता, झेल टिपला अगदी पेट्रोलिंग करत असताना सीमारेषेच्या कडेला. पहिला धक्का लागतोय मेहर बाबुआ संघाला. धावसंख्या 13 असताना फर्स्ट विकेट डाऊन, फर्स्ट ब्रेक थ्रू. पाटील साहेब ज्यांच्या माध्यमातून स्वीट बॉक्स लाभलेले आहेत या स्पर्धेमध्ये, त्यांचं देखील आगमन झालेलं आहे. आपलं हार्दिक स्वागत आहे. तसेच नानकरचे मयूर पाटील, सूरज पाटील यांचे सहकारी, यांचं देखील आगमन झालेलं आहे. त्यांचं देखील हार्दिक हार्दिक स्वागत. चांगला प्रयत्न होता. उंची थोडी जास्त राहिली फटक्यामध्ये आणि थोडासा हवेच्या विरुद्ध देखील फटका गेला होता. तेच कारण राहिलं की चेंडू सीमारेषा पलीकडे जाऊ शकला नाही. फिल्डरचं कौतुक असेल. वेल जज कॅच. हो बरोबर अजय, मगाशीच माझी चर्चा झाली प्रशांत बजाग्या बरोबर की संध्याकाळच्या सत्रामध्ये पश्चिमेकडे धावा जास्त होऊ शकत नाहीयेत. सूरज पाटील यांच्या समवेत अक्षय पाटील उपस्थित झालेले आहेत. आपलं मनपूर्वक स्वागत आहे सखाशेठ पाटील यांच्याकडून. चांगले आपले पुरस्कार देत असताना हा नवीन फलंदाज येतो. आल्या आल्या हात खोचा प्रयत्न करतोय. बदलाली ते नव्हतं, दोन्ही पायांमधलं अंतर वाढवलं होतं. बॉडी बॅलन्स त्या ठिकाणी गमावला आणि फटका त्या ठिकाणी बनवता आला नाही. डॉट चेंडू काढतोय. सुजलने कमबॅक करून दिलाय म्हणू शकतो. जरी म्हणाला आपण की पहिल्या षटकात 12 धावा आल्या, नंतर पुढच्या 2 षटकांमध्ये 28 ची गरज होती, पण तो सुजलने अगदी अचूक मारा सुरू केलाय पहिला वाईट टाकल्यानंतर. लॉफ्ट केलाय ऑन साइडला. अतिशय मोठा उत्तुंग टोला, वज्र टोला आणि चेंडू मैदानाच्या बाहेर गेला. षटकार मिळाला, सिक्सर. खऱ्या अर्थानं गरज होती मोठ्या फटक्याची, कारण या अगोदरचा चेंडू डॉट आला होता. त्या अगोदर विकेटचं पतन झालं होतं, म्हणजे 2 चेंडू निर्धाव निघून गेले होते आणि दबाव वाढत चालला होता फलंदाजावर. मात्र हा अगदी रडारमध्ये होता बॉल, अगदी ओव्हरपिच बॉल. बॉटमॅनचा चांगला वापर केलाय आणि ऑन साइडला फेकून दिलाय अक्षरशः बॉल मैदानाच्या बाहेर. हेमंतनं षटकार ठोकलाय. धावसंख्या जाऊन पोचली षटकार आणि अजय 19 वर, 19 ऑन द बोर्ड. पहिला चेंडू थोडासा मिस झाला, मिस स्ट्रोक झाला, मिस टायमिंग झाला आणि या ठिकाणी नंतर बघितलं की चित्र पूर्ण बदललं. धावफलक सुद्धा चेंज झाला, समीकरण सुद्धा बदललंय. 21 धावांची गरज आहे आणि चेंडू शिल्लक आहेत 9-21चं समीकरण आलंय. काय वाटतं 50-50 अवस्थेत आहे मॅच? नक्कीच अजय, अजून सामना कुठे झुकलाय असं आपल्या म्हणून चालणार नाही. दोन्ही पण बलाढ्य संघ, दोन्ही पण संघांनी टुर्नामेंट गाजवले. अक्षरशः पहिल्या दिवसामध्ये वासिनी दिवस गाजवला, दुसऱ्या दिवसामध्ये मेहर बाबुआनी संघ पूर्ण स्पर्धा गाजवली. म्हणजे दोन्ही पण तुल्यबळ संघ एकमेकांचे डावपेच ओळखत असतील आणि जर थोडेसे जरी सरस ठरले तरच इथे विजय प्राप्त करू शकतील.
अगदी योग्य उल्लेख केलात आपण. दोन्हीही तुल्यबळ संघ आहेत, दोन्हीही बलाढ्य संघ आहेत आणि एकमेकांचे डावपेच देखील जवळपास दोन्ही संघांना माहिती आहेत आणि म्हणजे थोडीशीच कुठेतरी सरशी होणार आहे एखाद्या संघाची. शेवटी क्रिकेट आहे, एकच संघ जिंकणार आहे, परंतु चांगलं क्रिकेट येथे दाखवतायत दोन्ही संघ. 9 चेंडूंमध्ये 21 धावांची आवश्यकता आहे फायनलमध्ये पोहोचण्यासाठी. मेहर 11 बापगाव संघाला 40 धावांचं मोठं टार्गेट ते चेस करतायत. सुरुवात तर चांगली केली आहे फलंदाजांनी. सामना अगदी बॅलन्स आहे. नक्कीच हेमन एक डॉट जरी खेळला तरी सुद्धा त्याने पूर्णपणे भरपाई करून दिली आहे आणि आमचे बाळामेर सुद्धा खुश आहेत. ते सुद्धा आपल्या व्यासपीठावरती स्थानापन्न झालेले आहेत, आपल्या संघाचे पूर्णपणे परफॉर्मन्स पाहतायत आणि चांगली बांधणी ज्यांनी केली आहे त्यांचं लक्ष नक्कीच असतं आपल्या संघाकडे की कोण कसा खेळतो ते पाहिलं पाहिजे. कारण इतके खेळाडू तयार होतात की अगदी रांगेमध्ये उभे असतात. मग आपण पुढच्या स्पर्धेमध्ये विचार करत असतो की कोणाला संधी द्यायची, ते सुद्धा पाहिलं पाहिजे. परिस्थितीचा आढावा घेऊन मला असं वाटतं की हेमंतला पाठवण्यात आलेला आहे. तो डावखुरा फलंदाज आहे, ऑन साईडला थोडेफार वारे वाहत आहेत आणि त्याचा फायदा डावखुरा फलंदाज घेऊ शकतोय. तसंच घडलेलं देखील आहे. अगदी त्याच्या रडारमध्ये बॉल मिळाला, त्याने फेकून दिला सीमारेषा पलीकडे. आता इथून कमबॅक गोलंदाजाला करावा लागेल. सुजल पुन्हा एकदा मार्गस्थ होतोय. पुढचा बॉल घेऊन राईट आर्म ओव्हर द विकेट. यावेळेला हुक केलाय. हा फटका देखील हवेत आहे. मिसटाइम स्ट्रोक, फिल्डर पोहोचतोय मात्र कॅच ड्रॉप होते. दुसऱ्या धावेचा प्रयत्न फारसा होणार नाहीये. रिकव्हरी चांगली पाहायला मिळाली. अवघड झेल होता, कॅच तर टिपली गेली नाहीये, परंतु मिळते फक्त 1 धाव. धावसंख्या 20 आणि आता समीकरण आहे 8 चेंडूंमध्ये 20 धावा. अजय आपण बरोबर उल्लेख केला, जे मगाशी आपण उल्लेख केला की परिस्थितीचा आढावा घेऊन हेमंतला पाठवले लेफ्ट हँड बॅट्समन. त्याचं कारण की संध्याकाळच्या वेळेमध्ये ह्या परिसरामध्ये अक्षरशः पश्चिमेकडे पुरेकडे वारे वाहतात आणि असं म्हणतात की ज्या ठिकाणी वारा त्या ठिकाणी मारा. त्यासाठीच हेमंतला पाठवले जणू आणि तो प्रयत्न करतोय अक्रॉस द लाईन जाऊन आणि स्क्वेअर ऑफ द विकेट खेळण्याचा प्रयत्न करतोय. आता सुद्धा त्यांनी मोठा फटकावण्याचा प्रयत्न केला होता, परंतु धाव एकच मिळाली. धावसंख्या 20 वर आहे. 40चं टार्गेट म्हणजे अर्ध कंप्लीट झाले, अर्ध बाकी आहे आणि चेंडू शिल्लक आहेत ते 8. 8-20चं समीकरण. 10 बॉल्समध्ये 20 बनवलेले आहेत आणि 8 बॉल्समध्ये आता आणखी 20 बनवायचे आहेत. स्ट्रायकिंग एंडला फलंदाज ओमकार. जरा फास्ट खेळा प्लीज, जरा मोमेंटम तुम्ही इथे गमावताय. ओ यावेळेला पिकअप शॉट उडवून दिलाय बॉल डीप स्क्वेअर लेगच्या डोक्यावरून. हाय अँड हँडसम षटकार. प्रेक्षकानं मात्र झेल सोडलाय. 6 नक्कीच नवीन उत्सवामध्ये भर जणू काय पडले. आपण वर्षानुगणिक परंपरेची स्पर्धा पाहतो आपण सका पाटील साहेबांची आणि सांगेगावचा जणू काय उत्सवच आहे. मागच्या वर्षी 4 दिवसाचा होता, यावर्षी आपण 3 दिवसाचा पाहतोय. बहुतेक असं वाटत नाही की 3 दिवस झाले. खूप दिवसाची स्पर्धा इथे रंगते आणि ती रंग भरते मैदानामध्ये आणि हा सामना सुद्धा रंग भरू लागलाय. धावसंख्या पोहोचली षटकाराने 26 वर. खूप छान टायमिंग आणि आता सुद्धा खोदून काढलाय स्ट्रेट ओव्हर द हेड ऑफ बॉलर. वेगाने लॉंग ऑन पोस्ट आणि तितक्याच वेगाने इथे फेकी झाली. लाऊड अपील पंचांनी इथे मागणी केली आहे, रिव्ह्यू मागितलाय रनआउट साठी. बाळा माने सर त्या ठिकाणी धावा मिळत असताना चांगला स्ट्रोक लागला होता. आधीचा पिकअप शॉट खूप मस्तपैकी खेचून मारणं कसं ते दाखवून दिलेलं. ऑफस्टिकच्या बाहेरचा चेंडू खेचून फेकून दिला होता स्क्वेअर ऑफ द विकेट आणि या वेळेला एक क्लायमॅक्स बघितला आपण. रनआउट साठी इथे मागणी केली आहे तिसऱ्या पंचांकडे. ह्या फटक्याच्या आधी धावसंख्या 26 आहे. या फटक्याचं आपण गणित इथे मांडलं नाही, अजून अधोरेखित नाही केलं. बघायचं आपल्याला रनआउट आहे की नाही. येस डिसिजन पेंडिंग आहे. तोपर्यंत आपण पाहुण्यांच्या सन्मानाकडे वळत आहोत. आपल्यामध्ये उपस्थित आहेत ज्यांनी आम्हाला स्वीट बॉक्स पुरस्कृत केलेला आहे या स्पर्धेसाठी. मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार म्हणून सन्माननीय सूरज पाटील नांदकर, त्यांच्या समवेत असलेले अक्षय पाटील. दोन्ही मान्यवरांना विनंती असेल आपण एकत्र काय येत, आपण एकत्र ना काय, तुम्ही तुमची जागा निवडा, लगेच जागेची पोझिशन घ्या. सन्मानाचा स्वीकार करायचा आहे. पाहुण्यांना विनंती असेल. सखाराम शेठ पाटील या स्पर्धेचे उद्घाते प्रणेते, त्यांच्या शुभ हस्ते पाहुण्यांना सन्मानित केलं जात आहे. तिसऱ्या पंचांच्या निर्णयाची प्रतीक्षा केली जात आहे. सामना अगदी दोलायमान स्थितीत येऊन ठेपलेला आहे.
मोठी मॅच आहे, उपांत्य फेरीची लढत आहे, सेमीफायनलची मॅच आहे आणि क्रुशल हा निर्णय असेल. प्रेझेंटेशन बॉक्समध्ये तिकडे पाहुण्यांचा सन्मान तुम्ही पाहू शकाल. सूरज पाटील साहेब, त्यांच्या समवेत अक्षय पाटील यांना आपण सन्मानित करतोय. या स्पर्धेच्या निमित्तानं महत्वाचं योगदान त्यांनी दिलेलं आहे. मायची उबदार शॉल, त्याचप्रमाणे स्नेहाचं प्रतीक असलेलं पुष्पगुच्छ आपण पाहुण्यांना देतोय. सन्मान चिन्ह त्यांना दिलं जात आहे आणि एक सप्रेम भेट देखील त्यांना दिली जात आहे. चला क्षेत्ररक्षण लावून घ्या, निर्णय पंच घेतील. खेळाडूंना विनंती आहे, आपण क्षेत्ररक्षण सजवून घ्यायचं आहे. एकत्रित येऊ नका, आपल्याला फायनल मॅच देखील खेळवायची आहे. भेटेल, निर्णय भेटेल, काळजी करू नका. तुम्ही तुमच्या पोझिशन मध्ये राहा. OUT आउट. 2 धावा कंप्लीट. सेकंड होती विकेट. 1 धाव कंप्लीट, 1 धाव कंप्लीट. दुसरी धाव घेण्याचा नाद तिथे अगदी चुकला आणि फसला त्याच्यामध्ये बॅट्समन. अगदी आतुरता की निर्माण झाली होती, उत्सुकता वाढली होती, उत्कंठा वाढली होती आणि खूप क्लोज डिसिजन होता तो. आणि पंचांना नक्कीच आपण दाद दिली पाहिजे की क्रुशियल मोमेंटमध्ये त्याने निर्णय सोपवला थर्ड अंपायरकडे. धावसंख्या 27. म्हणजेच आता 6 बॉल्स मध्ये 13 धावांची आवश्यकता आहे. नेक टू नेक फाईट चालू आहे. आई गावदेवी वालशिंद आणि मेहर 11 बापगाव या दोन संघांदरम्यान. सामना कोणत्याही संघाच्या बाजूने झुकलेला नाही. नक्कीच एखादा मतदाराची जेव्हा काउंटिंग सुरू होते, उमेदवाराची नेट टू नेट चालते, कोणी आघाडीवर नाही, कोणी पिछाडीवरती नाही, तसा खेळ सुरू आहे अजय मैदानामध्ये. आणि हेच तर पाहायचं होतं आपल्याला. अशाच सामन्याची अपेक्षा होती, कारण फार मोठी मॅच आहे, मोठी स्पर्धा देखील आहे आणि संपूर्ण स्पर्धेमध्ये रंगतदार सामने पाहायला मिळालेले आहेत. त्यामुळेच सेमीफायनल आणि फायनल मॅच मध्ये देखील थरार असायला हवा, तो थरार पाहायला मिळतोय. बरेचसे पक्षी आलेले आहेत सामन्याची मजा लुटण्यासाठी आणि प्रेक्षक तर फारच मोठ्या संख्येने आलेले आहेत. कोणालाही या स्पर्धेपासून दूर जायचं नाहीये. 6 चेंडू 13 धावा. समोर ठेवलाय, ड्राईव्ह केलाय बॉल ऑफ साईडला. डीप कव्हर मध्ये फिल्डर उपस्थित आहे. फिल्डर थोडासा वेट करतोय चेंडूचा. चेंडूवर जाण्याचा प्रयत्न होत नाहीये. 2 धावा मिळाल्या. आता 5 चेंडू आणि 11 धावा. हो नक्कीच अटॅकिंग फिल्डिंग करणं गरजेचं आहे. बॉलर्स प्रयत्न करतात, परंतु फिल्डरांचं त्या ठिकाणी थोडंसं लेझीपणा पाहायला मिळाला आपल्याला. जसं देवासाठी आपल्याला देवारच जावं लागतं, देव आपल्याकडे चालून येईल अशी अपेक्षा बाळगायची नसते. तसं चेंडूपर्यंत पोहोचणं गरजेचं आहे. अटॅकिंग फिल्डिंग त्याला म्हणतात. बॉलिंग जर अटॅकिंग होत असेल तर तुम्ही त्यांना चांगलं बॅकअप दिलं पाहिजे. धावसंख्या 29, 11 धावांची गरज आणि चेंडू शिल्लक आहेत ते 5. गोलंदाज आहे रोहित, फलंदाज आहे योगेश. स्विचचा वापर केलाय, जबरदस्त फटका, गॅप मधून बॉल टोलावलाय. बॉल चाललाय डीप स्क्वेअरिश थर्ड मॅन बाउंड्री लाईनच्या बाहेर. निर्णायक चौकार. पेश केला आणि आवश्यकता सुद्धा होती की एखादा चांगला फटका यावा आणि हा सामना खुला व्हावा. 4 चेंडू झाले, धावसंख्या पोचली चौकाराने 33 वर. 7 धावांची गरज. 4 चेंडू शिल्लक आहेत. तेच म्हणालो, 4 चेंडू शिल्लक आहेत. 2 चेंडू झालेत आणि धावसंख्या झाली 33. 7 धावांची गरज 4 चेंडूंमध्ये. या चौकाराने कलाटे दिले अजय सामन्याला. टर्न झालाय सामना. काल देखील असेच फटके सजवले होते योगेशनं. इन्फॉर्म फलंदाज आहे. यावेळेला चांगला बॉल आहे, थोडासा स्लोवर बॉल टाकलाय, फसवा बॉल. लवकर खेळण्याचा प्रयत्न झाला, अजिबात चेंडू पिक करू शकला नाहीये फलंदाज. जबरदस्त कमबॅक डिलिव्हरी, डॉट बॉल येतोय आणि आता 3 चेंडूंमध्ये 7 धावांची आवश्यकता फायनल मध्ये दाखल होण्यासाठी मेहर 11 बापगाव संघाला. व्हॉट अ मॅच. एका बाजूला चांगला फटका आहे, तो लगेच चांगला चेंडू इथे टाकला जातोय. चांगला अगदी नेक टू नेक. हो आता सुद्धा लाऊड अपील झाली. कॉट बिहाइंड पुढे सरसवलं होते आणि बॅटची कडा घेऊन चेंडू गेला. विकेट किपरच्या हातामध्ये जल्लोष, उत्साह होतोय. मेहर बापगाव संघाचा विकेटचं पतन.
अजय सर, एखादा मोठा सामना सेमीफायनलचा सामना जर शेवटच्या चेंडूमध्ये जात असेल तर मग क्रिकेटला अजून काय हवे? स्पर्धेला सुद्धा असेच सामने हवे असतात की जे अगदी उत्कंठावर्धक पाहिजेत आणि नेट टू नेट चालले पाहिजेत, शेवटच्या चेंडूमध्ये पोहोचला पाहिजे. तसाच फायनलच्या आधीचा सामना इथे जाऊ पाहतोय. खूप छान इथे मॅच सुरू आहे. 2 चेंडू शिल्लक. अजय, 7 धावांची गरज. ओमकारसाठी हा बॉल दुरून खेळण्याचा प्रयत्न, विकेट कीपर कडून चूक घडली, डायरेक्ट हिट लागले, मात्र उशीर झालेला आहे. एक धाव कंप्लीट होते. दुसऱ्या धावेचा प्रयत्न फारसा होत नाहीये कारण बॅकअप करण्यासाठी फिल्डर तिथे आलाय. 22चा इशारा येतोय. एक चोटी धाव. आता ही चोटी धाव देखील टर्निंग पॉईंट होऊ शकते या मॅच मध्ये, कारण एका बॉलमध्ये 6 धावांची आवश्यकता आहे. ही सिंगल जर वाचवली गेली असती तर सामना पूर्णपणे तेथेच कदाचित फिनिश झाला असता, कारण चेजिंग कंपल्सरी आहे. मग एक बॉलमध्ये 7 धावांचं समीकरण राहिलं असतं, षटकार ठोकून देखील सामना जिंकता आला नसता. पण आता काय झालंय की एक धाव पूर्ण झालेली आहे आणि शेवटच्या बॉलवर षटकाराची आवश्यकता आहे. हा सामना ही सेमीफायनल मॅच जिंकण्याकरिता मेहर 11 बापगाव संघाला. हो बरोबर अजय, आणि आपण पाहिलं असेल ते चित्र की बॅट्समनने हात केला, 2 धावा घेण्याची त्यांनी मनाई केली, कारण त्याच्यामध्ये आत्मविश्वास आहे ओमकारकडे. त्यांनी मनाई केली की अशा तसे 5-6 राहणारच आहेत, मला षटकारच मारायचं आहे, ते त्यांनी दर्शवलं. आणि नॉन स्ट्राईकला सांगितलं की मला राहायचं स्ट्राईक एंडला आणि मी आता मॅच विनिंग स्ट्रोक मारणार आहे. खूप छान ओमकारा खेळाडू आहे आणि तो करून दाखवेल. नक्कीच आपण त्याचा आत्मविश्वास इथे पाहिलेला आहे परवाच्या दिवशी सुद्धा, कालच्या दिवशी सुद्धा, आणि आज सुद्धा तो इथे करून दाखवेल का तो चमत्कार. लास्ट टू गो प्रेक्षक, शेवटचा चेंडू आणि 6 धावांची गरज. व्हॉट मॅच. शालिकला बीट केलं होतं गोलंदाज रोहितचं कौतुक करावं लागेल खऱ्या अर्थानं. दुसऱ्या बॉलवर चौकार आला आणि प्रेशर भरपूर होतं. 4 बॉलमध्ये 7 धावा असं समीकरण आलं होतं. त्यानंतर मात्र जबरदस्त कमबॅक त्याने करून दाखवलंय आणि विजयाच्या आशा पूर्णपणे पल्लवीत ठेवलेल्या आहेत. 1 चेंडू आणि 6 धावांची आवश्यकता आहे. ग्रेट मॅच, ग्रेट सेमीफायनल. आई एकविरा चषक 2024 सांगे. ओमकारकडे स्ट्राईक. सलामीचा फलंदाज आहे ओमकार. क्षमता जरूर आहे, तुम्ही जसा उल्लेख केलात, मात्र क्षमतेनुसार तो फटका खेळेल का हा देखील एक मोठा प्रश्न येथे निर्माण झालाय. स्लिप पॉइंटला फिल्डर तैनात करण्यात आलेला आहे आणि विशेष मध्ये 17 चेंडू पडलेत, त्यापैकी फक्त ओमकारने 3च खेळलेत. मग त्याला जास्त फारशी स्ट्राईक नाही मिळाली. कदाचित सामन्याचे चित्र आता वेगळं पाहायला मिळालं असतं आपल्याला. लास्ट टू गो, सिक्सरची गरज. ओ हो, कॉट बिहाइंड सुद्धा झालं आणि पूर्णपणे या ठिकाणी दबावामध्ये ठेवलं. वालसेन संघ पोहोचलाय फायनल मध्ये, ज्याने सेमीफायनल मध्ये मेहर बापगाव संघाला इथे पराजित करून धडक दिली डायरेक्टली फायनल मध्ये. आणि जो 2 हात करेल एमडी स्पोर्ट्स आमने संघाच्या विरुद्ध, लगेच आपण फायनलला इथे सुरुवात करणार आहोत. आणि या दरम्यान सन्मान्य आपले सुरेशजी म्हात्रे म्हणजेच आपले लाडके बाळा मामा साहेबांचं आगमन होणार आहे काही क्षणातच या क्रीडा नगरीवरती. जल्लोष, उत्साह असू द्या आणि टाळ्या असू द्या अगदी चहू बाजूला. हे मैदान दुमदुमलं पाहिजे, गुंजलं पाहिजे. आणि गुंदवलीचे बाळा मामा येत असताना आपल्या ह्या क्रीडा नगरीवरती काही क्षणातच कुमार अजय घरस तर बहुतेक आमच्यापासून रजा घेत असताना दूर जात आहेत. आपण मंडळाच्या वतीने त्यांचा सन्मान घेऊया. कुमार अजय घरस सर, ज्यांना नाईट साठी जायचंय.